दरम्यान मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे। मेट्रो 3 उद्घाटनासाठी कशी सज्ज झाली याचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान हिने। मुंबईकरांसाठी आज अत्यंत आनंदाची बातमी आहे। आपण जर बघितलं तर मुंबईची 3 ॲक्वा 3 लाईन मेट्रोची लाईन सुरू होते आणि मुंबईकरांचा प्रवास जो आहे तो इथून पुढे जो सुखकर होणार आहे आणि या मेट्रोचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। आपण जर बघतोय तर BKC परिसरामध्ये नरेंद्र मोदी यांच्या स्वागताचे बोर्ड लागलेले आहेत। त्यांचं हार्दिक स्वागत असे बोर्ड शिवसेना आणि भाजप पक्षाकडून लावण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर BKCचं जे स्टेशन आहे ते अत्यंत छान पद्धतीने फुलांनी सजवलेलं आहे। झेंडूच्या फुलांनी हे स्टेशन सजवलेलं आहे। खरं तर नवरात्र सुरू आहे। नवरात्राच्या शुभ मुहूर्तावर या मेट्रो 3 ॲक्वा लाईनचं उद्घाटन जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। आपण जर पाहिलं तर या मेट्रो स्टेशनमध्ये अत्यंत महत्त्वाची स्टेशन्स म्हणजे विमानतळ 1 आणि विमानतळ 2 ही स्टेशन्स असणार आहेत। कारण मुंबईकरांची नेहमीच तक्रार असते की इच्छित स्थळी पोहोचायला मुंबईत आम्हाला वेळ लागतो, विमानाने आम्ही लवकर येतो। पण आता मुंबईकरांना विमानाने लवकर आल्यानंतर देखील इच्छित स्थळी देखील लवकर पोहोचता येणार आहे। आपण मेट्रो स्टेशन BKCच्या बाहेर आहोत। जर आपण इथे बघितलं तर परिसरामध्ये वेगवेगळे फलक देखील मेट्रोकडून लावण्यात आलेले आहेत। मग नकाशे असतील किंवा त्या पद्धतीचे बॅनर्स असतील ते इथे लावण्यात आलेले आहेत। आज नरेंद्र मोदी इथे येणार आहेत आणि त्यानंतर इथनं प्रवास देखील करणार आहेत। आपण जर बघितलं तर ही जी मेट्रो आहे ही पूर्ण भूमिगत असणार आहे। यामध्ये जे 9 स्टेशन्स आहेत ते भूमिगत आहेत। एक स्टेशन जी आहे ते आरेचं स्टेशन मात्र वर आहे। या सगळ्या मेट्रोसाठी 36 करोड एवढा खर्च झालेला आहे। खरं तर हा जो खर्च आहे हा 23 करोडापर्यंत मंजूर झालेला होता। मात्र मेट्रोच्या आरेमध्ये जे कारशेड होणार होती त्याच्यावरनं जे राजकारण झालं यामुळे हे जे मेट्रोचा जो खर्च आहे तो वाढलेला पाहायला मिळतोय आणि आज ही मेट्रो जी आहे ती मुंबईकरांसाठी खुली होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी या मेट्रोचं उद्घाटन करतील आणि त्यानंतर मात्र सर्वसामान्य मुंबईकरांचा प्रवास अत्यंत सुखकर होताना पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुणसह भाग्यश्री प्रधान आचार्य NDTV मराठी मुंबई।